तर घर बसल्या 2002च्या मतदार यादीतील अनुक्रमांक यादी कशी मिळवायची। महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एकच चर्चा चालू आहे। 2002च्या मतदार यादीतील अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक, मतदारसंघाचे नाव तसेच मतदारसंघ क्रमांक हवाय तरच तुमचं मतदार यादीतील नाव हे समाविष्ट राहणार आहे। पहा, 2002च्या यादीत तर आपलं नाव नसतं आणि आपण गोंधळून जातो आणि म्हणतो की आमचं तर मतदार यादीत नाव नव्हतं, पण तसं नाही। तर 2002च्या यादीमध्ये तुमच्या आईचे, वडिलांचे किंवा आजी आजोबांचे नाव असेल तर त्यांचा यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदारसंघ क्रमांक देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात SIR सुरू झालेला आहे। आता SIR म्हणजे काय? विशेष सखोल पुनर्निरीक्षण। आता यामध्ये प्रत्येक मतदाराचे सखोल पुनर्निरीक्षण होणार आहे आणि यादी ही नवीन बनणार आहे। म्हणजेच काय, दुबार नावे कमी होणार आहेत, मयत नावे कमी होणार आहेत, स्थलांतरित नावे कमी होणार आहेत। त्याचबरोबर तुमचं त्याच मतदार यादीमध्ये 2 नावे असतील तर एकच नाव ठेवणार आहे। तर यासाठी 2002च्या यादीचं लिंकिंग होणार आहे। आता तुमचं नाव जरी 2002च्या यादीत नसेल तरी तुमच्या आई वडील आजोबांचे नाव असतं तर ते नाव किंवा त्यांचा अनुक्रमांक घर बसल्या मिळवणं शक्य आहे का? तर होय। तर घर बसल्या 2002च्या मतदार यादीतील अनुक्रमांक यादी कशी मिळवायची, चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका। आपल्याला 2002च्या यादीतील अनुक्रमांक यादी कशी मिळवायची 2 पद्धतीने सांगणार आहे। एक ॲपच्या द्वारे आणि एक पोर्टलच्या सहाय्याने। तुमचा मोबाईल ओपन करा आणि गुगल क्रोम ओपन करा। यामध्ये तुम्हाला वेबसाईट सर्च करायची आहे, ती पहा। फक्त सर्च करा ECI नेट, हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा सर्च करू शकता। यावरती सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे ऑफिशियल, ती तुम्हाला क्लिक करायची आहे। यावरती क्लिक केल्यानंतर सोप्या पद्धतीने पहा, आपल्याला मोबाईलवरती 2 ऑप्शन दिसणार आहेत। मोबाईलमध्ये सुद्धा ओपन करू शकता आणि तुम्ही कम्प्युटरमध्ये सुद्धा। तर वोटर सर्व्हिस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा डायरेक्टली। आता तुम्हाला पहा इथे ऑप्शनच देण्यात आलेला आहे। इथे पहा डाउनलोड इलेक्शन रोल, जे काही SIR मध्ये आहे, पण तो ऑप्शन नाही आहे आता। तर आपल्याला काय करायचं आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR, म्हणजेच SIR म्हणजे तुम्हाला कळलं 2026, यामध्ये आपल्याला सर्च युअर नेम इन लास्ट SIR म्हणजेच 2002च्या यादीतील तुमचा अनुक्रमांक। आता तुमचं नाव नसेल तर तुमच्या वडिलांचे, आजोबांचे, आईचे किंवा आजीचे नाव इथे भेटून जाईल। तर पहा, इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट स्टेट इन लास्ट SIR म्हणजेच तुम्हाला महाराष्ट्र सर्च करायचं आहे। सोपं, मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही सर्च करू शकता। त्यानंतर डिस्ट्रिक्ट, आता तुमचं 2002च्या यादीत कोणत्या जिल्ह्यामध्ये नाव होतं ते इथूनच तुम्हाला सर्च करता येणार आहे। पहा, तर तुमचा जिल्हा सर्च करा। यानंतर पहा असेंब्ली म्हणजे विधानसभा तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। कोणत्या विधानसभामध्ये तुमचं नाव होतं ते तुम्ही इथून सर्च करा। तुमचं तालुक्याचं नाव येईल किंवा विधानसभा मतदारसंघाचे नाव। यानंतर पहा आपल्याला पोलिंग स्टेशन नंबर सिलेक्ट करायचा आहे। पोलिंग स्टेशन नंबर म्हणजे आपल्या गावचं नाव, आपलं मतदान पोलिंग स्टेशनला ते तुम्ही सर्च करायचं आहे। उदाहरणार्थ तुमचं गावचं नाव ते सर्च करा आणि पहा इथं यायचं आहे 6 नंबरचा ऑप्शन आहे, इलेक्टोर फुल नेम इन लास्ट SIR इन 2002। यामध्ये तुम्हाला तुमचं वडिलांचं नाव सर्च करायचं आहे किंवा आजीचं, आजोबांचं किंवा आईचं जर तुमचं नाव नसेल तर पहा फक्त तुमच्या वडिलांचे फर्स्ट नेम टाका। उदाहरणार्थ तुमच्या वडिलांचे नाव असेल ABC तर ABC टाईप करा। ABC टाईप केल्यानंतर ABC नावाचे जेवढे नागरिक असतील तेवढे ओपन होतील, त्यामधील तुमचं वडील पहा आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्या। आता कसं घ्यायचं पहा, मी उदाहरणासाठी फर्स्ट नेम मी टाकतोय आणि यानंतर इथे कॅप्चा आहे, तो कॅप्चा फक्त आहे तसा टाकायचा आहे आणि इथे सर्च करायचं आहे। सर्च करा 1 मिनिटाच्या आत, पहा 1 सेकंद लागला नाही, खालती तुमच्या गावातील त्या व्यक्तीच्या नागरिकांची नावं ओपन होतील। आता ही नावं ओपन झालेली आहेत। यामध्ये पहा 2002ची यादी आहे। ही कुठली आहे? 2002ची यादी आहे। आता यामध्ये तुम्हाला काय महत्त्वाचं आहे याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाठवू शकता बिओलरना, किंवा पहा इथे आता पाहू शकता डायरेक्टली सर्च करतो AC नंबर म्हणजेच तुमचा विधानसभा नंबर हा लिहायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट मारा। पोलिंग स्टेशन नंबर आणि पार्ट सिरियल नंबर हे गरजेचं आहे। हे नंबर तुमच्या बिओलरना गरजेचे आहेत। पहा हे इतकंच घ्या आणि तुमच्या बिओलरना द्या किंवा तिथे जिथं मतदार यादीचं नाव
सुरू आहे तिथे जाऊन तुम्ही द्यायचं आहे. फक्त इतकंच द्यायचं आहे. 2002च्या यादीमधील कोणतं पार्ट सिरियल नंबर, पोलिंग स्टेशन नंबर आणि एसी नंबर म्हणजे विधानसभा मतदारसंघ नंबर इतकंच द्यायचं आहे. आणि तुमच्या नावासोबत तुमच्या वडिलांचे आजोबांचे हे लिंकिंग होणार आहे 2002च्या यादीमध्ये. बस इतकंच. आता तुम्हाला पुढील स्टेप सांगतो. मोबाईलवरती अगदी सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे. तुम्हाला यायचं आहे प्ले स्टोअरवरती ECI नेट सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिलाच जो ॲप आहे तो पहा अशा प्रकारचा आहे. त्याला डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करा. पहा ECI नेट नावाचा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर काहीच करायचं नाही. सेकंड नंबरचा ऑप्शन आहे सर्च युअर नेम इन लास्ट SIR, यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये पहा आपलं राज्य सिलेक्ट करून घ्या, महाराष्ट्र. यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्या, जो कोणता तुमचं यापूर्वी नाव होतं तो. त्यानंतर यामध्ये पहा असेंब्ली कन्स्टिट्युन्सी इन 2002, विधानसभा मतदारसंघ तुमचा कोणता होता तो सिलेक्ट करा. त्यानंतर पोलिंग स्टेशन नंबर म्हणजे तुमचं गाव इथून सर्च करायचं आहे. तुमचं जे काही गाव आहे ते गाव सर्च केल्यानंतर पहा इथं आपल्याला डायरेक्टली खालती यायचं आहे. पहा खालती कुठे, इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR 2002 यावरती तुमचं नाव सर्च करायचं आहे. आता कोणाचं नाव सर्च करायचं आहे, तुमच्या वडिलांचं, आईचं, आजीचं किंवा आजोबांचं. 2002च्या यादीत तुमचं नाव नसेल तर उदाहरणासाठी फक्त त्यांचं फर्स्ट नेम तुम्ही इंग्रजीत टाईप करा. आणि पहा इथं आपल्याला काहीच करायचं नाही, खालती सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर उदाहरणार्थ तुमचं नाव आहे A, तर A नावाचे जेवढे व्यक्ती असतील ती नावं इथे येतील. आता तुमच्या नावासमोर आता तुमच्या वडिलांचं नाव हवं असेल तर वडिलांचं नाव लिहा, सर्च करा. सर्च केल्यानंतर पहा इथे तुम्हाला ते नाव ओपन होईल. बरीचशी नावं ओपन होणार, जसं की तुमचं नाव आहे A, तर A नावाची सर्व व्यक्ती इथे ओपन होत आहेत. तर पहा तुमचं वडिलांचं नाव कोणते आहे ते पहा, त्याचा स्क्रीनशॉट मारा. आता यामधील कोणती महत्त्वाची बाब आहे, पोलिंग स्टेशन नंबर आणि पार्ट सिरियल नंबर महत्त्वाचा आहे. आणि तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या आजीचं आजोबाचं जे नाव देणार आहात ते महत्त्वाचं आहे. याचा स्क्रीनशॉट मारा. दुसरं सांगतो पहा, हा स्क्रीनशॉट मारला. यानंतर पहा आपल्या गावचा BLO कोण आहे तुम्हाला माहिती नसतं तर तो कसा मिळवायचा पहा. इथं पहा कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिशियल या पर्यायावरती क्लिक करा. इथं पहा तुमचा EPIC नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर नो युअर BLO, त्यानंतर ERO हे सर्व काय आहे. BLO वरती क्लिक करा. तुमच्या गावचा जो कोण BLO आहे त्याचा फोटो दिसेल, त्यांचं नाव दिसेल आणि इथं मोबाईल नंबर सुद्धा दिसेल, आयडेंटिटी दिसत आहे. तर त्यांच्याशी डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. तर अशा प्रकारे घर बसल्या तुम्हाला 2002 मधील तुमच्या आई वडील आजी आजोबांचे मतदार यादीतील अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक, मतदारसंघ क्रमांक मिळवता येणार आहे. तर तुम्हाला दोन गोष्टी सांगितले की त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि तुमचा आत्ताचा मतदार यादीचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या BLOंना पाठवा. तिथे लिंकिंग चालू आहे किंवा तुम्ही जा डायरेक्टली तुमच्या BLO ऑफिस जिथं आहे, उदाहरणार्थ तुमच्या शाळेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये जे कोण BLO आहेत त्यांचा नंबर सुद्धा तुम्हाला कसा काढायचा तो सांगितलेला आहे. त्यांच्याकडे ही माहिती जरूर द्या. आणि हा व्हिडिओ जर BLO पाहत असतील त्यांना सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांना ही यादी कंप्लीट करायची आहे. तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ सर्व गावातील ग्रुपला शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करा, जरूर नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल बनवण्यात येईल. धन्यवाद.